लाईन गेली का? सर्वांना आत्मवंदन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? ओके ओके ओके. सगळ्यांनी मांडी घालून छानपैकी बसा. ओके. आपला श्री ज्ञानेश्वर पिरामिड ध्यान केंद्र आणि ब्रह्मश्री पितामह सुभाष पत्री सर ध्यान सत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे ध्यान सत्र घेणार आहे. ठीक आहे. दर रविवारी असणार आहे, फक्त 1च तास असणार आहे आणि आपण इथे थोडस ध्यानाबाबत शिकणार आहोत आणि आपण दर रविवारी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. माझं नाव आहे गीता कातकर. मी पण शाळेत शिक्षिका आहे आणि गेले 6 महिने मी पण ध्यान करते. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही आमच्या शाळेत देतो, पण आमच्या इतर शाळेतल्या मुलांना पण हे ध्यान शिकवावं म्हणून आम्ही हे प्रत्येक शाळेतल्या मुलांना ध्यान यावं म्हणून आम्ही हे व्यासपीठ तुमच्यासाठी सुरू केलंय. तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा की हे ध्यान सत्राला जॉईन होण्यासाठी. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला विश्व प्रार्थना घेणार आहोत. आमचे गणेश सर आणि मॅडम विश्व प्रार्थना घेतील, मग पुढे आपण सुरुवात करू. ठीक आहे. चला, सगळ्यांनी सरळ बसा, ताठ बसा, पुढे अलगद डोळे बंद करा आणि आपण विश्व प्रार्थना सुरुवात करूया. गणेश सर. तुम्ही म्यूट आहात सर. स्टार्ट करूया. असतो मा ओम असतो मा सद्गमय ओम तमसो मा ज्योतिर्गमय ओम मृत्युर्मामृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद गणेश सर. धन्यवाद मॅडम. सर्व मुलांनी सरळ बसायचंय आणि प्रत्येकाने आपले माईक बंद करायचे, कारण तुमच्या इकडचा आवाज आपल्याला आल्यावर इथे डिस्टर्ब व्हायला होणार बाकीच्या ना, त्यामुळे माईक बंद करायचंय. ठीक आहे. आता आपण ओंकार करणार आहोत. सरळ बसा, दोन्ही एकात एक अडकवा. कसे मी तुम्हाला सांगते ते अशा प्रकारे. ठीक आहे. आणि हे हात आपल्या मांडीवर ठेवायचे. व्हेरी गुड. खूप छान. तुम्हाला माहितीये का, तुम्ही आलात ना, हे तुम्ही लकी आहात, किंवा तुमची ऑलरेडी तुम्ही अभ्यासात किंवा सगळ्या गोष्टी ऑलराऊंडर आहात, म्हणून तुम्ही या इथपर्यंत पोहोचलेला आहात. ठीक आहे. तर आता आपण प्रत्येक क्षेत्रात, आपल्या शैक्षणिक क्षेत्रात किंवा बाकीच्या क्षेत्रात पण आपण प्रगती करतो, तशीच आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात थोडीशी प्रगती करायची. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण ओंकार घेणार आहोत. सगळ्यांनी सरळ बसायचंय, दोन्ही हात आपले असे आपल्या मांडीवर ठेवायचे. जे सोफ्यावर बसले त्यांनी पाय दोन्ही मांडीवर खाली ठेवायचे, पण पाय पण एकाच अडी घालून ठेवायचे. ठीक आहे. आणि आपलं हे जे व्यासपीठ आहे किंवा आपला हा जो क्लास आहे, तर आपण प्रत्येक जण शाळेत गेला जसं आपण शिक्षकांना बोलतो नमस्कार किंवा गुड मॉर्निंग जे काय आहेत, तसं आपल्या ह्या आपण जेव्हा या सत्रामध्ये जेव्हा जॉईन होऊ तेव्हा आपली एक पद्धत असेल, आत्मवन.
जे आपण हृदयापासून आपण एकमेकांना नमस्कार करायचे. तर आम्ही पण सगळेजण एकमेकांना आत्मवंदन करतात. तर तुम्ही पण इथे जॉईन झालात तर पहिल्यांदा आत्मवंदन करायचं आणि यायचं. ठीक. आता आपण इथे सर्वात पहिल्यांदा ओंकार करणार आहोत. सर्वांनी पोझिशन घेतली, डोळे बंद. ओंकाराचं मी एक तुम्हाला फक्त दाखवते. पहिला ओंकार आपण श्वास घ्यायचा, इनहेलिंग करायचं आणि ओमला सुरुवात करायची. आणि जेव्हा आपला ओंकार पूर्ण होतो तेव्हा आपलं पोट पूर्ण आतमध्ये गेलेलं असतं आणि श्वास पूर्ण बाहेर गेलेला असतो. ठीक आहे, ही पद्धत मेन आहे. मी आता आपण सुरुवात करूया. श्वास घ्यायचा, ब्रिदिंग करायचं. ओ जेव्हा ओंकार पूर्ण होतो तेव्हा आपलं पोट पूर्ण पूर्ण श्वास उच्छ्वास झालेला असतो. ठीक आहे, एक्झेलिंग झालेलं असतं. आणि एक्झेलिंग झाल्यानंतर पुन्हा आपण श्वास घ्यायचा आणि दुसरा ओंकार स्टार्ट करायचा. ठीक आहे, आता आपण ओंकाराला सुरुवात करतोय. स्टार्ट. इनहेलिंग. ओ इनहेलिंग. रिलॅक्स व्हा. आणि आता आपण 3 लॉंग ब्रीदिंग घेणार आहोत. श्वास घ्या, थांबा, हळूहळू सोडा. श्वास घ्या, थांबा, हळूहळू एक्झेलिंग. श्वास घ्या, थांबा, डोळे बंदच. आपले एकामेकात अडकलेले ताट बसलेलो. आता आपण ध्यानाला सुरुवात करा. सगळेजण रिलॅक्स व्हा. आता आपण ध्यानासाठी आपल्या सृष्टीतील, ब्रह्मांडातील, युनिव्हर्स मधील सगळ्या देवांना आव्हान कर. गणपती बाप्पाला
कोटी कोटी वंदन. सरस्वती मातेला कोटी कोटी वंदन. डॉक्टर पत्री सरांना कोटी कोटी वंदन. महाअवतार बाबाजींना कोटी कोटी वंदन. आपल्या गुरुजनांना कोटी कोटी वंदन. हे सगळे आपल्या ध्यानासाठी आलेले आहेत. आपण त्यांना आमंत्रण केलेलं आहे. यांची ऊर्जा सुद्धा आपल्या ध्यानामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपले दोन्ही पाय रिलॅक्स करूया. आपलं जे लक्ष आहे ते आपल्या पायाकडे नेऊया. आपले अँकल रिलॅक्स रिलॅक्स. आपले काफ मसल दोन्ही पायाचे रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही पायाचे नी आईज रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ॲब्डमन आपलं पोट चेस्ट आपली छाती रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही खांदे शोल्डर दोन्ही हात दोन्ही तळवे रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आपली मान फॉरेड आईज नोज लिप्स cheek chin relax relax relax. Both ears hair relax relax relax. मॅडम तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट व्हा मॅडम. ओके. आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता पूर्ण आपलं लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष आपल्या दोन भुवयांच्या मध्ये आणा. आपला जो श्वास चालत आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि शांत राहा. एकदम शांत. आपला जो श्वास चालतोय आत येतोय बाहेर जात.
आत येतोय, बाहेर जातोय. आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर राहील. खूप शांत वाटत आहे आपल्याला, खूप रिलॅक्स वाटत आहे. जेव्हा आपण शांत होतो आपले सगळे अवयव रिलॅक्स होतात. आणि जेव्हा आपण शांत होतो तेव्हा ज्या आपले युनिव्हर्स मधली जी ऊर्जा आहे, वैश्विक शक्ती आहे, ती आपल्या शरीरात प्रवेश करते. आणि ती आपल्या शरीराला ऊर्जा देत असते. तुम्हाला ते जाणवेल, आपल्या डोक्यावर एक सफेद दिव्य प्रकाश आला आहे आणि ती ऊर्जा आपल्या डोक्यातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि ती ऊर्जा पूर्ण आपल्या शरीरात पसरत आहे. आपल्या डोक्यात, आपल्या हातांमध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये, पायापर्यंत ती ऊर्जा पसरत आहे. एक मिनिट बाकी आहे फक्त. दहा,
9 8 7 6 5 4 3 2 1. पण सगळ्यांचे आभार मानूया. गणपती बाप्पाचे कोटी कोटी आभार. सरस्वती मातेचे कोटी कोटी आभार. डॉक्टर पत्री सरांचे कोटी कोटी आभार. महाअवतार बाबांचे कोटी कोटी आभार. सगळे गुरुजन आहेत त्यांचे कोटी कोटी आभार. आपल्या या ध्यानामध्ये सर्वजण आले म्हणून आपण त्यांचे खूप खूप आभारी आहोत. दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे. आपले तळवे दोन्ही डोळ्यावर ठेवायचे. 5 4 3 2 1. हळूच डोळे हातामध्ये उघडायचे आणि दोन्ही हात आपल्या पूर्ण शरीरावर फिरवायचे. म्हणजे ह्या ध्यानाची ऊर्जा आपल्या पूर्ण शरीराला पसरते. छान वाटलं का सगळ्यांना? ओके. तुम्ही जर पाणी जवळ ठेवलं असाल तर पाणी पिऊन घ्या. मॅडम रिलॅक्स बसा सगळं. जेवढे हा विद्यार्थी सर. जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना व्हिडिओ ओपन करायला सांगा. आचार्याने पण ठेवले तरी चालतील. हम्म. जेवढे पण विद्यार्थी आहेत, जेवढे स्टुडंट या आपल्या सत्रामध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवायचे. व्हिडिओ ऑन करा प्लीज. व्हेरी गुड. खूप छान. बोलले ते येणार. दर रविवारी चला सगळेजण रिलॅक्स व्हा. कसं वाटलं सगळ्यांना? छान वाटलं? व्हेरी गुड व्हेरी गुड. बस तुम्ही जर रोज आला तर तुम्ही पण हे जर रोज केला तर तुम्हाला रोज छान वाटेल. आपण मोबाईल वापरतो ना, काय करतो दिवसातून एकदा त्याला चार्जिंगला लावतात ना. जसं आपण ध्यान केलं तर आपण काय होणार याच्यामुळे आपण चार्ज होतो. आपल्याला काय करायचंय? आपल्याला स्वतःला चार्ज करायचं. ठीक आहे. तर सध्या आपण स्वतःला फक्त 10-10 मिनिटं चार्ज करूया. हळूहळू आपलं चार्जिंग वाढवूया. म्हणजे आपली पॉवर पण काय होईल? आपली शक्ती वाढत जाईल त्याच्यामुळे. ठीक आहे. पण आज तुम्हाला सगळ्यांना छान वाटलं ना? तुम्हाला करायची इच्छा आहे हे सगळं रोज? येस. ठीक आहे. व्हेरी गुड. थँक्यू. सगळ्यांना आवडलं? व्हेरी गुड. अच्छा. आता आजचा विषय आहे आपला शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन. ठीक आहे. आत्ताच आपण मस्तपैकी आपल्या सुट्ट्या संपवून आलेलो आहोत. कोणी मामाच्या गावी गेलं, कोणी आपल्या गावी गेलं. छान छान ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आलो आपण. मस्तपैकी फिरून आलात की नाही? आणि आपल्याला काय करायचंय? आता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची. आपण नवीन स्टँडर्ड मध्ये गेलो, नवीन इयत्तेत गेलो, नवीन नवीन पुस्तक आहेत, नवीन नवीन वह्या आहेत आणि
यावर्षी आम्ही ठरवलंय की काय, यावर्षी आम्ही खूप छान अभ्यास करणार. मागच्या वर्षी आम्ही खूप डिले केलं जरा, यावर्षी अजून छान करणार असं ठरवलं की नाही सगळ्यांनी. आपलं आता यावर्षी अजून छान छान ठरवूया. त्यासाठी आता आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. अजून काय काय छान करायचं, ठीक आहे? तर सगळ्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केली असेल. तुम्ही सगळेजण टीव्ही बघता, पिक्चर बघता, ओके. गाणी पाठ होतात, गाणी बोलता की नाही? बसून पाठ करता का? नाही ना? पाठ होतात ना? तसाच अभ्यास करायचा. अभ्यासाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे? रोज टीव्ही बघता, वेळेवर सिरियल बघता, तसं रोज थोडा वेळ अभ्यास करायचा. आज काय करायचं? अरे इतिहास, हिस्ट्री खोला, थोडा वेळ वाचा, 1 तास ठेवून द्या, थोडस फिरून या किंवा खेळून या. नंतर दुसरा विषय घ्या. ज्या वेळेस तुमचा कठीण विषय जो आहे, तो जेव्हा फ्रेश वाटेल तेव्हा तो करायचा. आता तुम्ही शाळेत गेला, नवीन मित्र मैत्रिणी भेटणार, ठीक आहे? नवीन वर्ग तुमचा कदाचित बदललेला असेल किंवा मागच्या मित्रमैत्रिणीच भेटलेले असतील. सगळ्यांना उत्साह असतो, सगळेजण भेटणार 1.5 महिन्याने, मग आम्ही मैत्रिणी त्या गोष्टी सांगायच्या आहेत असं तुम्ही. मग तसंच आता आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची एकदम एनर्जीने, खूप छान. मागच्या वर्षी मला जर 80% मिळाले किंवा 90% मिळाले, तर यावर्षी मी नक्कीच अजून वाढवेन. आणि मागच्या वर्षी मी फक्त अभ्यासच केलाय, तर यावर्षी मी अजून काहीतरी करेन. म्हणजे मला हा गेम पण खेळायचा आहे, मला दुसरं काहीतरी शिकायचं आहे, क्राफ्ट शिकायचं आहे, मला ड्रॉइंग पण शिकायचं आहे, असं वेगवेगळ्या गोष्टी शिका. असं नाहीये की आपण फक्त एकाच रस्त्याने जायचं. मला मला डान्स पण यायला पाहिजे, जे तुम्हाला आवडतं. आणि सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे जे समोर आहे ते मला ते सगळ्याची माहिती असायला पाहिजे. आज मोबाईल बिघडला तर मोबाईलमध्ये काय करायचं हे तुम्हाला शिकवायला लागत नाही, कारण तो तुमच्या दिवसभर हातात असतो. बरोबर आहे की नाही? तसंच तसंच एखादी गोष्ट पाहिलं, एखादं ड्रॉइंग पाहिलं, अरे हे ड्रॉइंग कसं केलं? हे तुम्ही तुमच्या समोर, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या समोर तुमचं पूर्ण जग आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सगळी माहिती मिळते. ही सगळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि अभ्यास एकदम एकदम आनंदाने करा. आनंदाने सुरुवात करा यावर्षी. मित्रमैत्रिणी भेटले, मित्रमैत्रिणींशी स्पर्धा करा, नक्कीच करा. पण स्पर्धा मित्रमैत्रिणींशी करण्यापेक्षा स्वतःशी करा. मित्राला 90% मार्क मिळतात, दुसऱ्या मैत्रिणीला 96% मिळतात. म्हणून आपण जर 60 मध्ये, तर आपण तिथपर्यंत नाही पोहोचणार. माझे मार्क 70 आहेत, तर मला यावर्षी किती वाढवायचे? तर स्वतःशी स्पर्धा करा, दुसऱ्यांशी स्पर्धा करू नका, ठीक आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन वर्ष सुरुवात झाली आहे, तीच एनर्जी ठेवा मस्तपैकी. आणि ह्या नवीन वर्षासाठी आपल्याला अजून काय काय करायचं आहे ते आपण थोडक्यात बघूया. खूप आज मला तुम्हाला बोर नाही करायचंय, पण आपण नवीन वर्षाची सुरुवात अगदी आनंदाने आणि उत्साहाने करूया. एक मिनिट द्या मला, थोडासा कॅमेरा हलतोय, मी त्याला जरा सेट करते आणि लगेच तुम्हाला पुढचं सांग. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपलं टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट आपलं सुधारवायचं आहे. सगळ्यात मोठा आजार आलाय आपल्याकडे, माहितीये तुम्हाला कोणता? माहितीये? आपल्या हातातच आहे. त्याचे ऍडव्हान्टेज पण आहे आणि डिसएडव्हान्टेज पण आहे. तर त्याच्या ऍडव्हान्टेजचा फायदा घेतोच आहे आता आपण. जसं आपण ऑनलाईन ध्यान शिकतोय, किती मोठी गोष्ट आहे. ते सगळ्यांना जमत नाही किंवा सगळ्यांना नाही या गोष्टी मिळत. खूप जण त्यासाठी खूप फीस भरतात ध्यान शिकण्यासाठी. तुम्हाला ते खूप सहज मिळतं आणि ते मोबाईलमुळे मिळतं. पण मोबाईलचा काय होतं, बऱ्याच वेळा आपण मोबाईल जेव्हा हातात घेतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टी बघायची इच्छा होते, आपोआप होतं. ते काय आपण स्वतःहून करत नसतो, ते आपण जेव्हा बघायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये काही लिक्विड्स असतात, ते स्त्राव होतात आणि आपण ते एक सवय कशी लागते, ऍडिक्शन होतं, ऍडिक्शन. आणि आपण ते करत राहतो आणि आपला दिवसभराचा भरपूर वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. तर आपल्याला तो वेळ वाचवायचा आहे.
त्याच्यामुळे सगळ्यात पहिले माझ्या दिवसाचे मला किती तास दिलेले आहेत? तुम्हाला नाही, मला सगळ्यांना, प्रत्येकाला आपल्याला 24 तास दिलेले आहेत. ठीक आहे? 24 तासातले आपण ते किती वापरायचे आहेत ह्या आपल्यावरच. आई सांगते अभ्यास कर, बाबा सांगतात ते अभ्यास कर व्यवस्थित, दादा सांगतो, ताई सांगतो, सगळे सांगतात. पण शेवटी आपण करतो तोच अभ्यास. त्यामुळे आपल्या स्वतःवर कंट्रोल चालते. त्यामुळे सगळ्यात पहिलं टाइम मॅनेजमेंट करायचं. मग ते कसं करायचं? आपल्याला किती सब्जेक्ट आहे त्याला, प्रत्येकाला आपला जो कठीण विषय आहे त्याला तुम्ही जास्त वेळ द्या आणि तो अशा वेळी करा कारण तो कठीण आहे, आपल्याला आवडत नाही. मग जेव्हा फ्रेश वाटतं ना तेव्हा तो विषय हातात घ्या. ठीक आहे? आणि नुसता अभ्यास नाही करायचा आपल्याला बाळा, तर आपल्याला खेळ रोज आपल्याला कमीत कमी 1 तास तरी खेळायला जायचं आहे. मोबाईलवर खेळायचं नाही. कळलं? खेळाला वेळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर क्लासला तुम्ही जाता, मग ह्या क्लासला जाता, त्या क्लासला जाता, सगळे क्लास पण थोडा वेळ एकदम 1 तास स्वतःसाठी पण द्या. विश्रांती करा. फक्त पळत राहू नका. मी काय म्हंटल की आपल्यामध्ये जिज्ञासा असू द्या की आपण स्वतःवर आपोआप पॉलिश होतो. ठीक आहे? आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती असतं तुम्ही ते करू शकता. कोणी सांगायला नको. तुम्ही जर ठरवलं तर ते तुम्ही करणारच. पण स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकता. ठीक आहे? आणि चुकलात तर घाबरू अजिबात नका. काही चुकल्याने काही होत नाही. 1 वर्ष नापास झाल्याने 1 विषय मध्ये फेल झालो काही होत नाही. आपण अजून उलट त्या विषयाची तयारी अजून चांगल्या प्रकारे करतो. अरे याच्यात कमी मार्क मिळाले किंवा याच्यात मी नापास झाले, तर आपण काय करतो पुढच्या वेळेस तो विषय अजून सुधारतो. तसंच असतं आयुष्यात. जेव्हा अपयश येतं ना तेव्हा आपण अजून स्ट्रॉंग होतो. त्यामुळे कधीही फेल झालात किंवा कधीही कुठेही कमी मार्क पडले तर लगेच घाबरून नाही जायचं. अजून स्ट्रॉंग बनायचं. आपल्याला ते करायचंच आहे. हे आपलं असेल पहिलं पाऊल. ठीक आहे? स्वतःला खूप स्ट्रॉंग करायचं आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. तुम्हाला आई-बाबांनी कितीही सांगू दे, पण जर का तुम्ही ठरवलात, मी 90% मिळवणार किंवा मी चांगला अभ्यास करणार किंवा मी हा गेममध्ये पण टॉपर्स करणार, तर तुम्ही करणारच कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल. ठीक आहे? इतरांचा आदर करा. तुमचे जे शिक्षक आहेत त्यांना रिस्पेक्टफुली बोला, त्यांच्याशी चांगलं वागा आणि ते अजिबात वाईट नसतात. त्यांना अजिबात घाबरायची गरज नाही. त्यांना जर तुम्ही विचारलं ते तुम्हाला कायम मदत करतील आणि त्यांना पण वाटेल की बाबा ह्या स्टुडंटला शिकायचं, ते अजून तुम्हाला हेल्प करतील. त्यामुळे तुम्ही शिक्षकांचा आदर करा, तुमच्या आई-बाबांचा आदर करा. कदाचित आई-बाबा खूप सारखं सांगत असतील अभ्यास करा. ठीक आहे, कारण त्यांनी पण तसं केलेलं आहे ना, त्यांनी पण अभ्यास करूनच ते मोठे झालेले. त्यामुळे त्यांना पण वाटतं. ठीक आहे? त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, राग येऊ देऊ नका. आपल्या आई-वडिलांचा आणि आपल्या आजी-आजोबांचा, आपले जे मोठे आहेत जे आपल्याला सांगतात त्यांचा आदर करा. ठीक आहे? त्यांच्यासाठी चांगले भाव ठेवा. कोणी आपल्याला सांगितलं म्हणून आपण खूप ग्रेट आहेत असं नाही. आपण लहानच आहोत आणि आपण कायम लहानच असतो. कोणी आपल्या लहान मुलाने जरी सांगितलं, आम्हाला स्टुडंटने जरी सांगितलं तरी पण आम्हाला ते अजिबात वाईट वाटत नाही. ठीक आहे? त्यामुळे मोठ्यांचा आदर करा. आणि सगळ्यात मेन आपल्याला 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. कोविड आलेला. त्यामुळे आपलं शरीर निरोगी ठेवायचं. निरोगी ठेवायचं म्हणजे काय करायचंय? तर आपण वेळेवर खायचं, वेळेवर झोपायचं. मोबाईल फक्त दिवसातून काही काळच आपल्या हातात असायला पाहिजे असं ठरवायचंय. ठीक आहे? मोबाईल घेऊन झोपायचं नाही. दुसरी गोष्ट हे घरातलंच खायचं आहे. बाहेरच्या गोष्टी टाळायच्या. जर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला स्वतःच शरीर चांगलं ठेवायचं असेल तर. ठीक आहे? भरपूर पाणी प्यायचं आणि दिवसातून कमीत कमी अर्धा तास व्यायाम. काहीच येत नसेल तर सूर्यनमस्कार घाला. किती? 10 सूर्यनमस्कार घाला. 10 सूर्यनमस्काराने सुरुवात करा. 20 सूर्यनमस्कार
10च करा, 10 दिवस 10च करा, नंतर हळूहळू 2-2 वाढवा. सूर्यनमस्कार घाला. काही नाही, सगळे व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर मिळतात आणि आपण शिकू शकतो. थोडंसं योगा शिकू शकतो. पण सूर्यनमस्कार हा मी स्वतः खूप वर्ष सकाळी उठल्यावर माझा अर्धा तास हा फक्त सूर्यनमस्कार असतो आणि तेव्हाच आपण फिट राहतो. आपण दिवसभर आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा आहे, तर आपल्याला उठायचंय, स्वतःची तयारी करायचंय, नंतर क्लासला जायचंय, नंतर येऊन अभ्यास करायचाय थोडासा, मग शाळेची तयारी करायची, शाळेत जायचंय, शाळेतून मग दुसऱ्या क्लासला जायचं असेल तर घरी यायचं, पुन्हा अभ्यास करायचा. हे सगळं आपल्याला खूप कामं असतात. आपण रिकामे नसतो. आणि हे जर आपल्या मनाला, शरीराला आराम द्यायचा असेल, तर शरीराच्या आरामासाठी आपल्याला रोजचा अर्धा तास आपण व्यायामासाठी द्यायचा आहे आणि मनाच्या आरामासाठी आपण सध्या 15-20 मिनिटं आपण ध्यानासाठी द्यायची. ठीक आहे. तर हे आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे. आणि अभ्यास खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये. खूप सोपा आहे अभ्यास. माहितीये का तुम्हाला? मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं, तुम्ही टीव्ही बघता का? पिक्चर बघता तुम्ही सगळेजण? मग पिक्चरची बसून गाणी पाठ करता का? अजिबात. पण आमची प्रत्येक पिक्चर मधली गाणी पाठ असतात की नाही? कशी काय? आम्ही ते सारखे ऐकतो, बघतो तसंच सारखा अभ्यास आपल्याला स्वतःलाच रिवाइज करायचे, ते विषय रिवाइज करायचे आणि सोडून द्यायचं. वाचायचं, एखादा विषय वाचायचं, सोडून द्यायचं, बंद करायचं, पुस्तक ठेवून द्यायचं. आता आपण लहानपणी अथर्वशीर्ष म्हणतो किंवा गणेश स्तोत्र म्हणतो, आपण वाचतो, सोडून देतो. हेच सोडून द्या, जाऊ दे. गणपतीमध्ये आरत्या करतो, आरतीला जातो आपण, आरत्या म्हणतो. मग पहिल्या वर्षी पुस्तक येतं, दुसऱ्या वर्षी पुस्तक येतं, तिसऱ्या वर्षी पुस्तक घ्यायची पण गरज लागत नाही का? तर आपण ते रिपिटेशन करत असतो. तसंच असतो अभ्यास. ठीक आहे. तुम्ही पुढचं एम जर तुमचा फिक्स असेल, तर तुम्ही आत्तापासून त्याचं नियोजन करा. त्याच्यामुळे तुम्हाला ते अजून सोपं जातं आणि आपला छान अभ्यास होतो. त्यामुळे अभ्यासाचा अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. आणि मित्र-मैत्रिणी छान ठेवायचे. जे आपल्याला वाटतंय की नाही, काही मैत्रिणी आहेत त्यांना फक्त आपण खेळतच राहतो किंवा फिरतच राहतो, अशा याच्यापासून लांब राहायचं. आपण फक्त आणि फक्त मी अजिबात सांगत नाही की दिवसभर अभ्यास करा. मी काय म्हटलं, तुम्ही खेळायचं पण आहे, तुम्ही अभ्यास पण करायचा आहे, तुम्ही ध्यान पण करायचं आहे, व्यायाम पण करायचा आहे आणि थोडा वेळ टीव्ही किंवा मोबाईल तुम्ही बघू शकता. या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी येतात, त्याच्यामध्ये भाग घ्या. नाही येत असतं तरी घ्या, काही बिघडत नाही. ड्रॉइंगची कॉम्पिटिशन आली, ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा. काय होईल? तुमचं चित्र खराब होईल, पण तुम्ही ते चित्र काढाल तेव्हा तुम्हाला आयडिया येईल ना की चित्र कसं काढतात. तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचार येतील ना, अरे हे असं काढलं तर अजून छान वाटतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट टाळू नका, तर ती कर. ते मला येत नाही असं बोलू नका. नाही हा शब्द आपल्या याच्यातून काढा. तुम्ही प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. तुम्हाला माहिती का, आपला मेंदू त्याची जी क्षमता आहे, त्याचा फक्त आपण 10% त्याचा उपयोग करतो. किती? फक्त 10. तो जर 100% केला, आपण स्वतः रॉकेट बनवू. तर आपल्या मेंदूला काय करायचं? ट्रेन करायचं. जसं किचन मध्ये असते ना, आपण रोजचं कटिंग करतो, कांदा लसूण कटिंग करतो, भाजी कट करतो, त्याला रोज महिन्यातून एकदा आई काय करते, धार काढते, म्हणजे ते काय करते, शार्प करते. ठीक आहे. तसंच आपल्या मेंदू कधी शार्प होणार, जेव्हा तुम्ही त्याला खूप वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान द्याल, वेगवेगळ्या गोष्टी वाचाल, वेगवेगळ्या गोष्टी शिकाल, तर मेंदू काय होतो, तल्लख होतो, म्हणजे त्याला धार येते, तो तेवढा अजून ताकदवान होतो. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या मेंदूची क्षमता वाढवायची आहे आणि त्याला अजून आपल्याला पॉलिशिंग करायचंय आणि अजून त्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचं. तर नवीन वर्षासाठी तुमच्या हे जे नवीन वर्ष आहे ते छानपैकी मस्तपैकी प्लॅन करा. अजिबात टेन्शन घेऊ नका आणि त्याचा
वेगवेगळ्या विषयांचं छान प्रकारे टाइम टेबल करा. मी जसं म्हणाले, जे कठीण विषय आहे, सकाळचं एकदम फ्रेश असतं माइंड, तेव्हा कठीण विषयांचा पहिल्यांदा अभ्यास करा. जे आवडतात विषय त्याचा शेवटी अभ्यास करा. शाळेतून आला थोडं थकलेलं असतो तेव्हा तो अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला कंटाळा आला ते पण त्याच्यात मग तुम्हाला रस राहतो, कारण तो आपला आवडतीचा असतो. तसा आवडीचा मित्र मैत्रीण असले का त्याला भेटायचा कधी कंटाळा येतो का आपल्याला? कधीच नाही. तसंच असतं. मग अशा प्रकारे ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही तुमचं टाइम टेबल तयार करा. पण या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही तुमच्या अभ्यासाकडेच नाही, तर तुमच्या शरीराकडे, तुमच्या मनाकडे, या सगळ्याला वेळ द्या. तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी ध्यान करा, शरीरासाठी तुम्ही व्यायाम करा आणि तुमच्या अभ्यासालाही वेळ द्या. आणि जे आपले मोठे आपल्याला सांगतात, आपले पालक, आपले शिक्षक, त्यांचा आदर करा, छानपैकी त्यांच्याशी वागा आणि आपल्या भावंडांना एकत्र राहा आणि मस्तपैकी आनंद साजरा करा. प्रत्येक आपले सण येतात तेव्हा आपण जे एकत्र येतो आणि मजा करतो, खूप आनंद साजरा करा. आणि कोणताही त्रास न घेता, कोणतंही टेन्शन न घेता हे वर्ष तुम्ही छानपैकी प्लॅन करून आनंदाने राहा, आनंदाने प्लॅन करा आणि यशस्वी व्हा. तुमच्या या नवीन शैक्षणिक वर्षासाठी आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे नवीन वर्ष खूप छान जाणार हीच इच्छा. ठीक आहे. ओके. आता सगळेजण दर रविवारी जॉईन होणार ना? येस. सगळ्यांना तुम्हाला लिंक पाठवणार, तुम्ही दर रविवारी जॉईन व्हा. ठीक आहे. चालेल. आता तुम्हाला जे काही प्रश्न असतील, मी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न अडले असतील किंवा काही शंका आल्या असतील तुम्ही विचारू शकता. अनम्यूट व्हा आणि विचार. विचारा, लाजू नका अजिबात. प्रेषिता, प्रथमेश, ठीक आहे. तुम्हाला छान वाटलं ना? थँक्यू सो मच. असेच दर रविवारी आपण भेटत जाऊ. ठीक आहे. ओके. धन्यवाद बाय. थँक्यू. वेलकम. धन्यवाद मॅडम. ध्यान पण छान पद्धतीने घेतलं आणि ज्ञान पण मुलांना गरजेचं दिलं. कारण का आजकाल काही मुलं काय करतात माहितीये, आवडीचा विषय पहिला वाचतात किंवा तो पुन्हा पुन्हा हाताळतात, पण जो कठीण वाटतो तो एकदम मागे ठेवतात आणि त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊन जातं. हो, आणि मग तो अजून कच्चा होतो. आणखी कठीण होतो तो विषय मग. त्यामुळे जे गरजेचं होतं तसं ते सांगितलं तुम्ही. खूप छान झालं सेशन. धन्यवाद. ओके. आता सगळ्या मुलांनी आपलं नाव सांगायचं, कुठल्या इयत्तेत आहे आणि कुठून बोलताय, आपल्या गावाचं किंवा शहराचं नाव सांगायचं. ठीक आहे. स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं. प्रत्येकाने द्या. कोण सुरू अनम्यूट व्हा आणि एकेकाने सांग. हा बोल. म्यूट आहेस तू. अनम्यूट हो. अनम्यूट. आवाज येत नाहीये तुझा. हा बोल आता. My name is Aryan Lanjurkar. Standard 5th standard. आणि कुठे राहतेस बाळा तू? जवाहरनगर, अकोला. अकोला. ओके. आणि तुझ्या सोबत जी आहे ती तुझी बहीण, तिचं पण नाव कळू दे आम्हाला. जोराने बोल. आवाज नाही आला आम्हाला. आम्हाला नाही आवाज आला. My name is Aryan Lanjurkar. I am 4th standard.
ओके ओके आम्ही प्रेषिता हो. unmute My ठेव बाळा name तू. My name is Ah. Preshita Sumanta Jadhav. My school name is St. Blaise High School. I live near Andheri, Amboli. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड अंजू थँक्यू अंजू ओके Thank पुन्हा you. आपण रविवारी भेटूया पुढच्या रविवारी भेटूया नक्की दोघे जण आहेत Okay, अजून. ma'am. हा, अंजू बोलते बोला. अंजू हा अंजू बोल बाळा. माझं नाव अन्वी वेंगुर्लेकर आहे. कुठच्या इयत्तेत आहेस तू? स्टँडर्ड पाचवी मध्ये. पाचवी. ओके आणि राहायला कुठे विश्वकर्मा कॉलनी बिहाइंड अग्रेसन भवन नाताळा रोड चंद्रपूर. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्हाला कळलं असेल ना की आपण फक्त मुंबईचे किंवा अकोल्याचे किंवा चंद्रपूरचे नाही आहेत. आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून इथे मुलं येणार आहेत. आज फक्त तुम्ही जरा मुलं कमी असली तरी पण चालेल, पण दर रविवारी याच्यामध्ये वाढ होत जाणार. त्यामुळे अजून तुम्हाला मित्रमैत्रिणी इथे भेटणार. आपण फक्त मुंबई पुरते सीमित नाही राहणार, कळलं ना. तर तुम्हाला आता पूर्ण महाराष्ट्रातले मित्रमैत्रिणी भेटणार आहेत. तर सगळ्यांनी पुढच्या रविवारी यायचं. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. ओके मुलांना तुम्ही आता निघालात तरी चालेल. हा तुम्ही मी हा. आउट होता. लीव करा मीटिंग. मी आउट झालात तरी चालेल. मीटिंग मधून बाहेर पडलात तरी चालेल. जमते तुम्हाला आउट व्हायला? अंजू चालेल. यार लीव मीटिंग करा. मीटिंग लीव करा. प्रशांत झाले बरोबर आहे. प्रथमेश झालं ते ओके मॅडम प्रशांती मॅडम आहेत. लीव करू शकता प्रशांती तुम्ही. मॅडम. छान. आता प्रत्येकाने आपलं मत जरा मांडा आत्ताच्या विषयावरचं. दीपाली मॅडम सुरुवात करा. दीपाली मॅडम. हा बोलते. हा तुम्ही जेव्हा आपण हे घेतो ध्यान घेताना चष्मा असेल तर चष्मा काढायला सांगायला पाहिजे. हा ओके म्हणजे हा चष्माच्या ह्याच्यातलं. आणि छान हे घेतलं आणि टप्प्याटप्प्याने घेतलं की आणखीन आपलं आता फर्स्ट टाइम आहे आपण घेऊ बरोबर आहे, शकतो बरोबर आहे. व्यवस्थित. तसं काही नाही, छान झालंय. मुलांना कसं आपल्या ह्याच्यातनं शिकवायला पाहिजे ना. छान सुंदर ते हे केलं. आपण एक म्हणजे आपण हा एक गप्पा गोष्टी टप्पा करतो हा तसंच घ्यायला पाहिजे. छान घेतलं. तुम्ही टीचरच आहात ना हम्म. सगळे, तर टीचरच आहात म्हणून छान तुम्ही शिकवू शकता. म्हणून बस छान छान. चल थँक्यू मॅडम. धन्यवाद. हो 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 हो. आता अजून काय ह्याच्यातले राहिलं सगळे नाही. मला वाटतं ह्याच्यातले सगळे शिक्षकच आहेत. मीच आपली एक अशी वेगळी आहे जरा मी पण आहे वेगळ्या तुमच्या. ह्याच्यातली. हा. मी पण तुम्ही तुमच्या बरेच वर्ष ध्यानाचे टीचिंग केलेत मॅडम. नाही नाही, ध्यानात आताच आम्ही आलो तसं हे नाहीये. पण काय माहिती आपल्याला दुसऱ्याचं बघून बघून पण आपण शिकतो किंवा येतं ना. त्याच्यातनं आपण काय दुसरं बोलतो तेव्हा आपल्याला समजतं. आपलं बोलणं दुसऱ्याने ऐकलं तर आपल्याला त्याच्यात काय उणीव आहे त्या समजून दुसऱ्याकडनं बरोबर. आपल्याकडे येतात. तर मी काय मी बोलेन तेव्हा तुम्हाला पण काहीतरी उणीव आहे त्याच्यातनं दिसून येतात, ते आपल्याला समजून येतात. बस बरं. एवढंच आहे. तेव्हा छानपैकी मुलांचं कसं मुलांना त्यांच्या कलेने घ्यायला लागतं ना, म्हणून. आणि काही नाही, छान सुंदर. आणि मॅडम उणिवा काढल्यानंतर सुधारणा होते आपल्यामध्ये. त्यामुळे हो, कोणी हो. काही करून घ्यायचं नाही, कोणी असू देत तिथे. हो, हो. निंदकाचे घर असावे शेजारी.
म्हणून म्हणतात खरंच आपल्या सुधारणा होईल. आपल्या सुधारणा तेव्हाच होते, आपल्या चुका दुसऱ्यांनी होते. आणतात त्यावेळेला. मुकुंद सर बोला. छान झालं मॅडम, एकदम छान झालं. एकदम म्हणजे बिलकुल व्यवस्थित स्टेप बाय स्टेप झालाय एकदम. आणि आपल्याला याची काळजी घ्यावीच लागेल की ते मुलांना कंटाळवाणं रटाळवाणं नाही झालं पाहिजे. ते पण खूप महत्वाचं आहे हो, तेच. की त्याची काळजी आपल्याला सगळ्यांनाच घ्यावं लागेल. आता आपण ते करत आहे तर आपल्यामध्ये आपल्याला धीरे धीरे ते लक्षात येईल आता की आपण कुठं अशा प्रकारे आपलं कुठं होऊन राहिलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करता येईलच. म्हणजे आपण आता बाकी लोक जसं थोडं बहुत अनालिसिस करतो, आता मी करेल तेव्हा मला असं वाटेल की मी सगळं बरोबरच करून राहिलो, पण माझं कुठं चुकत आहे हे बाकी लोक सांगतील तेव्हा आपल्याला कळेल ते. बरोबर. छान झालं, एकदम छान झालं, एकदम व्यवस्थित झालं. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तुम्ही पाहिलं असेल पूर्ण याच्यामध्ये 3-4 दिंडोकरच होते, ते सगळे जॉईन करायला सांगितलेत. भुवनेश्वरवरून सुद्धा माझ्या नातींना जॉईन करायला सांगितलं आणि नंतर ती लिव्ह झाली शेवट असल्यामुळे. हिरा हिरा. मॅक्झिमम लोकांना प्रयत्न चालू आहेतच आपले. छान, एकदम बढिया झालं, छान झालं. म्हणजे मुलं पण असे म्हणजे खिळून राहिले त्याच्यामध्ये. त्यांना आता शाळेची सुरुवात होत आहे. खूप हो. खूप म्हणजे आता तुम्ही टीचर असल्यामुळे तुम्ही खूप व्यवस्थित जमलं तुम्हाला. आता आम्हाला एवढं व्यवस्थित जमवावं लागेल कारण आम्ही टीचर नाही आहे. नाही नाही सर, जसं आपण मुलांशी गप्पा मारतो ना, तसंच बोलायचं, मग तेच हा, त्यांना बिलकुल असं इंटरॅक्टिव्ह असं गप्पा मारत आहे अशा टाईप मध्ये घेतलं तर ते मुलं खिळून राहतील. हा, नाही तर मग ते काय एकदा जॉईन करतील मग म्हणतील रटाळवाणा आहे, पुढच्या वेळी जॉईनच करणार नाही, असं पण नको व्हायला. त्यांच्या पातळीवर आपण उतरलो ना तरच त्यांना ते छान. हा, ते त्यांच्या लेवलवरती आपल्याला येऊन ते घ्यावं लागणार आहे. एकदम बरोबर आहे. आपल्या लेवलला तर मुलं येणार नाहीत, मुलांच्या लेवलला आपल्याला उतरावं लागेल. हा. हा, बिलकुल त्यांची एकदम एकदम करेक्ट आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ओके, थँक्यू. प्रशांती मॅडम. प्रशांती मॅडम आहात का? विद्या मॅडम तुम्ही बोला. विद्या मॅडम. आवाज जात नाही का माझा? म्यूट नाही ना. नाही, नीट नाही. आशा मॅडम तुम्ही बोला. आशा पवार. ठीक आहे. आत्मवंदन सर. आत्मवंदन बोला. छान झालं आजचं सेक्शन आणि कन्व्हर्सेशन पण छान झालं मुलांसोबतचं आणि व्यवस्थित घेतलं गेलं जसं अपेक्षित होतं तसं. छान. खूप छान झालं मॅडम, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. माने सर. माने सर अनम्यूट व्हा. बोला सर. हॅलो. हा, नमस्कार सर्वांना. आत्मवंदन. छान सुरुवात छान झाली आपली. छान घेतलं गीता मॅडमने. आजचा दिवसच तसा खूप छान झाला. सकाळी विद्या मॅमने छान घेतलं आणि आता गीता मॅमने छान घेतलेलं आहे. एकंदरीत आपली सुरुवात ही चांगली झालेली आहे. अगदी म्हणजे समोर बसून गप्पा मारणे हा जो प्रकार आहे, वेगळ्या अर्थानं नाही पण त्यांच्याशी एकरूप होऊन, विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांच्या म्हणजे शिक्षकी पेशामध्ये मुलांच्या भावविश्वात रमणे हा एक महत्वाचा पॉइंट असतो की मुलांना काय हवंय आणि मुलं कुठल्या विषयावर आणि कुठल्या बाबीवर ते शिक्षकांशी एकरूप होऊ शकतात. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा असतात आणि
त्या गप्पा आपण मारल्या त्यांच्यासोबत की त्या गप्पाचे मग प्रकार असतात औपचारिक अनौपचारिक. मग या गप्पा मारल्या की मुलं हळूहळू बोलायला लागतात आणि मग त्यांच्या भावविश्वात आपल्याला शिरायला सोपं जातं. आणि मग त्यांच्या भावविश्वात एकदा शिरलं की ते आपल्याशी एकरूप झाले की मग खऱ्या अर्थानं त्यांचं आणि आपलं नातं तयार होतं विद्यार्थी आणि शिक्षकांचं. मग ते कुठल्याही पद्धतीनं असो ऑनलाईन किंवा ऑफलाईन असो. आणि त्यांना असं वाटायला लागतं की मला इथं काहीतरी वेगळं मिळतंय. माझ्या भाषेचा माझ्या बोलण्याचा माझा इथं सन्मान होतोय आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यातलं अंतर कमी होते. या पद्धतीनं आपण आपले सेशन्स याच पद्धतीने केले तर ते आणखीन प्रभावी होतात. याला थोडंसं आपण पीपीटीचं रूप द्यायला हवं आणि सलगता अशी वाटते. सलगता येणं खूप गरजेचं असतं कारण विचार असे तुटक तुटक वाटत नाहीत. पण अशा वेळी ही सलगता आणताना आपल्याला काय कुठले मुद्दे फोकस करायचे आहेत याच्यावर थोड्या मर्यादा येतात. ते थोडंसं आपण टाळलं तर सलगता ही अत्यंत उपयुक्त असते. या दृष्टीनं मॅडमचं सेशन अत्यंत महत्वपूर्ण झालेलं आहे. फक्त याला माझं असं मत आहे की याला आणखीन थोडंसं मुद्दे सुद्धा फोकस करावं. म्हणजे काय काय मुद्दे घ्यायचे आहेत आपल्याला. तर या तासिकेमध्ये मॅडम आपण शिक्षिका आहेत ना. हो, अ, ते अजून अ, फुलवताना जर हा पीपीटी आपण अजून छान बोलता येतं तर आणि अजून मला विषय असं आपल्याला वाटतं की आपण या शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं आपल्या तासिकेचा सुद्धा लर्निंग आउटकम्स ठेवावा असं मला वाटतंय. म्हणजे काय नेमकं अपेक्षित घ्यायचंय मला या तासिकेतून किंवा 45 मिनिटातून. तर तेवढंच फोकस म्हणजे आता तुमचं अगदी उत्तम झालेलं आहे पण फक्त जोडावं काही गोष्टी म्हणून मी बोलतोय ते. तर आपल्या तासिकेचं सुद्धा एक लर्निंग आउटकम्स आपण ठेवावं आणि त्या पद्धतीनं ते मुद्दे आपल्याला प्रामुख्यानं फोकस करता येतील असं मला वाटतं. बाकी ओव्हरऑल खूप छान आहे. अभिनंदन. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान. आज अभ्यास कमी होता. नाही हरकत नाही, तरी खूप छान घेतलं तुम्ही, मुद्देसूद घेतलं आणि मुलांना बोलतं पण केलं. सर्वच मुलं बोलली पाहिजेत, भाग घेतला पाहिजे शेवटी. तर त्यांना पण इंटरेस्ट वाटेल पुढच्या वेळेला आणखी काहीतरी बोलायचं. त्यांचं पण इंटरेस्ट वाढेल परिस्थितीमध्ये. आणि प्रत्येक वेळेला कदाचित वेळ कमी पडेल पण सर जे बोलले त्या पद्धतीने की आपण काय द्यायचं आहे त्या विषयाकडे जास्त लक्ष ठेवून आपण मुलांशी संवाद साधला पाहिजे. आता पाल्लाळ वाढतो का मुलं त्यातून अनेक प्रश्न विचारतात. ते प्रश्न उत्तर देण्यात आपल्याला जे काही द्यायचं आहे ते राहून जातं काही वेळेला. तर तिथे आपण सावध राहायला पाहिजे आणि मुलांशी किती संवाद ठेवायचा, कमी करायचा, तिथे आटोपतं घ्यायचं, पुढच्या मुलाकडे जायचं, हे पण आपण साधलं पाहिजे. कारण मग बाकीची मुलं तशी चाटकळत राहतात. वेळ कमी असल्यामुळे आपल्याला सुटतात. त्यांना असं वाटलं पाहिजे अरे मला विचारलं नाही. तो पण सुट्टा प्रमाणे प्रत्येकाला म्हणजे वाटलं पाहिजे की आता मला विचारतील मी पण बोलणार. तर तिकडे पण आपण लक्ष देऊया थोडं. आणि खरोखर ओव्हरऑल आपला हे खूप छान झालेला आहे, चांगलाच झालेला आहे. सर पण मला असं वाटतं ध्यानात थोडासा वेळ वाढवायला पाहिजे. हा तो आज रात्री आपण विचार करूया याच्यावर थोडं. आणि ध्यान मस्ट आहे मॅडम, ध्यान झालंच पाहिजे पण अजूनही चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. थोडं कमी पडतंय असं मला वाटतंय कुठेतरी. कारण ते पूर्ण झाल्याशिवाय मुलांची हे काय म्हणतो आपण त्याला कॉन्सन्ट्रेशन होत नाही. ते व्यवस्थित झालं ना तर कॉन्सन्ट्रेशन मध्ये मुलं येतील आणि मग आपल्याला ते सपोर्ट करतील आणि त्यांची आवड वाढेल इथे हजर राहण्याची. नाही मला झालं पाहिजे, बेचैन होतील ते. आपली वेळेची मर्यादा होती. 15 तो मिनिटं आज रात्रीचा विचार करूया. आज रात्रीचा विचार करूया. आज रात्रीच्या मीटिंगला या सगळ्यांनी. विद्या मॅडम आपल्याला काय बोलायचं आहे? प्रशांती मॅडम.
आत्मवंदन मॅम. आत्मवंदन बोला. आत्मा हा मॅम, खूप छान झालं तुमचं सेशन. आजचं जसे सजेशन तर बिलकुल नाही आहेत आणि मला वाटतं प्रत्येक आचार्याने बऱ्यापैकी कव्हर केलंय टॉपिक. मला गणेश सरांना एक सजेशन आहे किंवा एक विनंती आहे. मला काय वाटतं, आपण जे सुरुवातीचं ध्यान मेडिटेशन जे घेतोय ना, ते आपण थोडंसं गायडेड करूयात. म्हणजे एक कुठल्या तरी आचार्याचं किंवा कुठलाही एक आचार्य जो खूप व्यवस्थित ध्यानाला एक फॉर्मॅटमध्ये टाकेल आणि रोज ध्यान घेऊयात. त्याच्यामुळे काय होतं की नवीन आचार्य, नवीन शब्द, नवीन डिस्ट्रॅक्शन होतं. तो जर फॉर्मॅट आपण एक स्पेसिफिक ठेवला ना, तर त्याच्यामुळे ध्यानात लक्ष जायला खूप फायदा होईल त्याचा. तर एक युनिक गायडेड झालं मेडिटेशन करावं अशी माझी युनिक झालं इच्छा आहे. पाहिजे असं पीपीटी मला करावं त्याच्यामध्ये. एखादा छोटा व्हिडिओ भेटतो का बघूया. आपण तो व्हिडिओ लावला ना आणि ते ध्यानात गेले की व्यवस्थित जातील. 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा आपण व्हिडिओ बनवून तो आपण हे करूया, रन करूया. त्याप्रमाणे ती मुलं हे जातील. हो म्हणजे चालेल सर. काय होतं काय माहितीये का, आपण त्यांच्या समोर ध्यान करतो, आपण डोळे बंद करतो, आपण चष्मा काढतो, मग आपण पण थोडंसं आपल्याला वेळेचं भान राहत नाही त्याच्यामुळे. मग आपण समजा डोळे उघडले तर मुलांनी कदाचित ते पाहिलं तर म्हणतील हे रिलॅक्स नाहीयेत किंवा हे ध्यानामध्ये नाही, असं होऊ शकतं. नाही तेच मी आता काय किंवा करतो, त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट मध्ये आपल्याला थोडंसं गडबड होतं. एका मुलाला समोर ठेवून त्याचा व्हिडिओ घेतो आणि तो व्हिडिओ आपण रन करूया. त्याला जे हो जे चालेल. सजेशन द्यायचे आहेत ना ते मी देतो आणि त्याप्रमाणे ते मुलं पण हे करतील, अटेंड करतील आणि ते व्यवस्थित ध्यानात आणि तो टायमिंग घेऊन 15 मिनिटं किंवा 10 मिनिटं जे घेता येईल त्यात आपण हे करूया. आज रात्री त्याच्यावर चर्चा करूया. ते बरं पडेल, युनिक होईल. तर तुम्ही वेगळं सांगणार, दुसरा मास्टर येणार तो वेगळं सांगणार. बरोबर आहे, बरोबर त्याच्यामध्ये मुलांमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर तसं बरोबर. होऊ नये. तर ते आपण करूया. धन्यवाद सजेशन बद्दल. खूप छान. विद्या मॅडम. बस सर, तेवढंच एक सजेशन होतं. आणि पीपीटी तर आपण ऍड करणार आहोत. आणि जसं माने सरांनी सांगितलं की म्हणजे हे सगळ्यांनाच अप्लिकेबल आहे. जसं सकाळी मला अप्लिकेबल होतं की एक फ्लो आला पाहिजे. त्यामुळे आचार्याचं स्वतःचं वैयक्तिक प्रिपरेशन खूप इफेक्टिव्ह असलं पाहिजे. आय मीन चांगलं असेल तर ते तेवढं सेशन मध्ये ते रिफ्लेक्ट होतं. तर त्याच्यावर आपण सगळेच काम करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त काही सजेशन नाही दिसत आहे. ऑल नाही गुड. आता मॅडम आपल्याकडे जे पीपीटी तयार होणार आहेत ना ते एक रिमार्केबल होणार आहे. म्हणजे मुलांना जर पुन्हा परत बघायचा असेल तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये त्यांना ते सापडेल की मॅडमने काय शिकवलं होतं. त्या पीपीटी मध्ये त्यांना सापडेल. ते स्टडी करू शकतात एखाद्या गोष्टीचा पुन्हा. व्हिडिओ पण होणार आहेत आपले. त्यामुळे ते पीपीटी जास्त पीपीटी चांगल्यात चांगलं बनवायचा प्रयत्न करूया. कोणातरी मदत. हं? ठीक आहे. आता 9:30ला मीटिंगला रात्री भेटूया आणि ध्यानाला 9 वाजता भेटूया. ज्याला कोणाला ध्यानामध्ये अटेंड करायचं आहे ध्यानाला बसू शकतात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या. मी आता हे रेकॉर्डिंग बंद करतो आणि गीता मॅडम गीता मॅडमसाठी आणि आपल्या सर्वांसाठी धन्यवाद. धन्यवाद 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 धन्यवाद. गीता मॅडम. थँक्यू.